रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. दुबई व अबुधाबी येथे पार पडलेल्या जागतिक पिंचाक सॅलॅट स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूची दैदिप्यमान कामगिरी. क्रीडा प्रतिनिधी 20व्या वरिष्ठ व 5व्या ज्युनियर वयोगटातील जागतिक पिंचाक सिलॅट स्पर्धा नुकतीच दुबई व अबुधाबी येथे पार पडल्या. या स्पर्धेसाठी 57 देशातून 1100 खेळाडू, त्यात भारतातील विविध वयोगटांमधून 120 खेळाडू सहभागी झाले होते. महाराष्ट्रातील 15 खेळाडूंची निवड झालेली होती. त्यांनी दैदिप्यमान कामगिरी करत 3 रजत, 9 कांस्य पदके पटकावून भारताचे व महाराष्ट्राचे नाव जागतिक स्तरावर उंचावले आहे. या स्पर्धेत इंडियन पिंचाक सिलॅट फेडरेशनचे अध्यक्ष माननीय किशोर प्रकाश येवले सर यांनी ह्या 20व्या जागतिक पिंचाक सिलॅट स्पर्धेत अवघ्या 13 वर्षाच्या पदार्पणानंतर रजत पदक पटकावून इतिहास रचून सर्व खेळाडूंसमोर एक उदाहरण प्रस्थापित केले व क्रीडा क्षेत्रात खेळाडूंना नवीन मार्ग दाखवून खेळाडूंमधील उच्च दर्जाचा खेळ खेळण्यास उत्साह निर्माण केला. ह्या विक्रमी नोंदीमुळे क्रीडा क्षेत्राला एक वेगळा दृष्टिकोन मिळाला आहे. भारतासाठी पदके मिळवलेले खेळाडू किशोर प्रकाश येवले, हर्षवर्धन आनंद भोसले, प्रथमेश दत्तू दातीर यांनी रजत व शिवतेज दिनेश पाटील, अर्णव सचिन गवई, रामचंद्र दीपक बदक, सोमनाथ सहदेव सोनवणे, कृष्णा नरसिंग पांचाळ, पियुष अभय शुक्ला, रिया राजेश चव्हाण, प्राजक्ता प्रभाकर जाधव, भक्ती शिवाजी किल्लेदार यांनी कांस्य पदके मिळवली. वरद उमेश शेट्टे, वैभव वाल्मिक काळे, ओमकार गणेश अभंग, जयश्री कैलास शेट्टे हे सहभागी होते. या सर्व खेळाडूंना इंडियन पिंचाक सॅलॅटचे अध्यक्ष किशोर प्रकाश येवले, चेअरमॅन मोहम्मद इक्बाल व महाराष्ट्र पिंचाक सिलॅटचे अध्यक्ष सुरेंद्र प्रताप सिंह खजिनदार, मुकेश सोनवणे तसेच सुधीर वाडकर, सचिन शिंदे, महाराष्ट्र पिंचाक सिलॅटचे सर्व सदस्य यांनी खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड.